वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला अखेर अटक। निलेश चव्हाणला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे प्रकरणातील कुणालाही सोडलं जाणार नाही, आरोपींना अतिशय कडक शिक्षा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। कृषी खात्यावर कृषी मंत्र्यांचीच नाराजी, कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, अजितदादांनी मला मुद्दाम हे मंत्रीपद दिलं, कोकाटे यांचं विधान। अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटलेत, मी बोललो तर अंगावर कपडे राहणार नाहीत, लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल, तर हाकेंच्या डोक्याचे हुक पिळायला पाहिजेत, रुपाली ठोंबरे यांचा पलटवार। खडसेंनी दिल्लीला जाऊन लोटांगण घातलं हे सर्वांना माहिती, गिरीश महाजन यांची एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका, तर मी तुमच्यासारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत, महाजन यांचा हल्लाबोल। धुळ्यातील रोकड प्रकरणी 9 दिवसांनी गुन्हा दाखल, अर्जुन खोतकर यांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह दोघांविरोधात कारवाई, राऊतांच्या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आज सौंडीत, दिल्लीमध्ये महादेव जानकर यांच्याकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन, राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव राहणार उपस्थित। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आज ऑपरेशन शील्ड, शाळा, कार्यालय, बस आणि रेल्वे स्थानकामध्ये केलं जाणार मॉक ड्रिल, सीमावर्ती भागात आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या तयारीला सुरुवात।